Hello students, we are going to study the ninth chapter, that is morphology of flowering plant, and in previous video we are already studied about the calyx and corolla. In this video we are going to study what is meant by estivation or what are the types of estivation. Estivation means the mode of arrangement of sepals, petals or tepals in flower with respect to members of same whorl is known as estivation. एस्टिवेशन म्हणजे काय? आपण कॅलिक्स कोरोला पाहिलेला आहे. म्हणजे फ्लोरल पार्ट्स चार असतात, फुलामध्ये चार भाग असतात, पार्ट्स असतात. आपण बघितले कॅलिक्स कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्याच्यातले दोन पार्ट आपण पाहिलेले आहेत, कॅलिक्स आणि कोरोला. आता ह्या कॅलिक्स कोरोला किंवा आपण कॅलिक्सच्या युनिट मेंबरला काय म्हणतो? सेपल. कोरोलाच्या युनिट मेंबरला आपण काय म्हणतो? पेटल्स. आणि पेरियांत त्याच्या युनिट मेंबरला आपण काय म्हणायचो? टेपल्स. काय म्हणतो आपण? टेपल्स. तर ह्यांची जी मांडणी किंवा अरेंजमेंट आहे फुलामध्ये विथ रिस्पेक्ट टू द मेंबर ऑफ सेम वर्ल. सेम वर्ल म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल आपण कोरोला घेतला तर कोरोलाच्या युनिट मेंबरला काय म्हणतात? पेटल. मग पेटलशी असणारी अरेंजमेंट त्या फुलामध्ये त्याला काय म्हणायचं? ॲस्टिवेशन. किंवा आता आपण उदाहरण पाहिलं, आपण हे काय पाहिलं, आपण जास्वंदीचं फूल घेतलं. ठीक आहे, या जास्वंदीच्या फुलामध्ये किती प्रकार पेटल्स असतात? तर 5 पेटल्स असतात, आपल्याला माहिती आहे. जास्वंदीच्या फुलामध्ये किती पाकळ्या असतात? 5 असतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एका पाकळीचं दुसऱ्या पाकळीशी असणारं अरेंजमेंट. आता ह्या जर आपण पाहिलं कशामध्ये? जास्वंदीमध्ये, तर आपल्याला दिसते ह्या पाकळ्याचं आहे ते एकमेकावरती ओव्हरलॅप असतात. तसं सगळ्याच फुलामध्ये असं ओव्हरलॅपिंग नसतं. म्हणजे थोडक्यात काय, ॲस्टिवेशन म्हणजे काय असतं? सेम वर्ल म्हणजे काय? आपण एक वर्ल घेतला, कुठला? कोरोला. आणि कोरोलामध्ये असणारे जे काही मेंबर्स आहेत म्हणजे कोण? हे पेटल्स. तर ह्या एका पेटलचं दुसऱ्या पेटलशी असणारं अरेंजमेंट त्याला काय म्हणायचं? ॲस्टिवेशन. मग याच्यामध्ये टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 प्रकार दिलेले आहेत ॲस्टिवेशनचे. कुठलं दिलेलं आहे? मग ह्याच्यामध्ये सेपल्स पण असू शकतात किंवा पेटल्स पण असू शकतात. म्हणजे सेपलशी असणारं अरेंजमेंट, पेटलशी किंवा टेपलशी असणारं अरेंजमेंट सेम वर्लम. लक्षात आलं? त्याला म्हणायचं ॲस्टिवेशन. मग ह्या ॲस्टिवेशनचे 4 प्रकार इथे दिलेले आहेत आपल्याला. पहिला आहे वॉल्वेट ॲस्टिवेशन, ट्विस्टेड ॲस्टिवेशन, इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन अँड व्हेक्झिलरी ॲस्टिवेशन. असे 4 प्रकार दिलेले आहेत. आता ह्या डेफिनेशन्स काय दिलेले आहेत पाहूया आपण. वॉल्वेट ॲस्टिवेशनमध्ये काय दिलं आहे पहा. मार्जिन ऑफ सेपल ऑर पेटल रिमेन्स आयदर इन कॉन्टॅक्ट ऑर लाय क्लोज टू इच अदर बट डू नॉट ओव्हरलॅप. आता साधं सोपं लक्षात घ्या. डेफिनेशन आपल्याला परफेक्ट पाठ होईलच असं काही नाही, आपण फक्त त्याची अरेंजमेंट कशी असते ते लक्षात घेऊया. आता समजा आपण हे इथं उदाहरण काय दिलं आहे पहा. कॅलिक्स ऑफ धतुरा ऑर कॅलॅट्रॉपिस म्हणजे रुई, आणि धतुरा माहिती आहे तुम्हाला. कॅलिक्स ऑफ धतुरा म्हणजे जे धोत्र्याचं फुल आहे त्याचा कॅलिक्स मध्ये आपल्याला वॉल्वेट ॲस्टिवेशन पाहायला मिळतं. याच्यामध्ये हे जे काही सेपल्स आहेत किंवा आपण पेटल्स म्हणूया, हे सेपलची अरेंजमेंट जर तुम्ही पाहिली तर कशी असतात? डू नॉट ओव्हरलॅप विथ इच अदर. म्हणजे काय? आता आपण मी इथे एक डायग्रॅम काढली, तर जी पुस्तकात आहे तीच डायग्रॅम काढली, पण आपल्याला समजण्यासाठी थोडीशी मोठी काढली. आता हे आपण एक सेपल घेतलं, ही एक सेपल आहे, त्याच्यानंतर ही दुसरी सेपल आहे. आता ह्यांची अरेंजमेंट पहा. ह्या सेपलचं हे मार्जिन आणि ह्या सेपलचं हे मार्जिन एकमेकाला जवळ आहेत, लाय क्लोज टू इच अदर बट डू नॉट ओव्हरलॅप. डू नॉट ओव्हरलॅप म्हणजे ही पाकळी याच्या आतमध्ये गेलेली आहे का? नाही. किंवा हे या सेपलची मार्जिन इकडं आत गेलेली आहे का? नाही. म्हणजेच काय दिले? लाय क्लोज टू इच अदर, एकमेकाच्या जवळ असतात, लाय क्लोज टू इच अदर बट डू नॉट ओव्हरलॅप. डू नॉट ओव्हरलॅप म्हणजे काय? ह्या मार्जिन ज्या आहेत एकमेकावर ओव्हरलॅप नसतात. हे असं ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याला म्हणायचं वॉल्वेट ॲस्टिवेशन. आलं लक्षात? दिस सेपल्स ऑर पेटल्स लाय क्लोज टू इच अदर बट डू नॉट ओव्हरलॅप. सच अ टाईप ऑफ ॲस्टिवेशन इज कॉल्ड ॲज वॉल्वेट ॲस्टिवेशन.
त्याच्यानंतर दुसरं आहे ट्विस्टेड. आता ट्विस्टेडचा अर्थच त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ट्विस्ट म्हणजे एकमेकामध्ये गुंतलेले असतात. मार्जिन ऑफ इच सेपल ऑर पेटल इज डायरेक्टेड इनवर्ड अँड इज ओव्हरलॅप्ड while the other margin is directed outward and overlap. Margin of adjacent. Example corolla of China rose and cotton. आता हे ट्विस्टेड ॲस्टिवेशन जे आहे ते आपल्याला जास्वंदीच्या फुलामध्ये पाहायला मिळतं. मी आता तुम्हाला दाखवलं होतं. आता ही पाकळी जर आपण घेतली तर हे थोडंसं सुकलेलं आहे. आता ही पाकळी जी आहे इथं दिसते आपल्याला, ही पाकळी जी आहे ती ह्या दुसऱ्या पाकळीवरती काय झाली, ओव्हरलॅप झालेली आहे. आता ही कळीच्या स्वरूपात जर असेल फ्लावर तर आपल्याला व्यवस्थित दिसतं, म्हणजे ओव्हरलॅपिंग, एकमेकावरती ओव्हरलॅप असतात. तर त्याची डायग्राम जर आपण पाहायची म्हटली तर पहा, तर त्यांनी काय म्हटलंय, मार्जिन ऑफ इच सेपल ऑर पेटल इज डायरेक्टेड इनवर्ड अँड इज ओव्हरलॅप. मार्जिन ऑफ इच सेपल ऑर पेटल बिकम इनवर्ड. इनवर्ड म्हणजे काय, आत. इनवर्ड म्हणजे काय, आतल्या बाजूला. अँड ओव्हरलॅप्ड, आतल्या बाजूला असते आणि ओव्हरलॅप्ड असते. ओव्हरलॅप्ड म्हणजे काय, दुसऱ्या सेपल किंवा पेटलची मार्जिन त्याच्यावरती ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे एकमेकावरती आपल्याला आलेलं दिसते हे. वाईल द अदर मार्जिन इज डायरेक्टेड आउटवर्ड, आणि हे आपण कन्सिडर केलं तर बरोबर आहे. आणि दुसरी मार्जिन त्याची काय आहे, आउटवर्ड आहे. दुसरी मार्जिन काय, आउटवर्ड. अँड ओव्हरलॅप द मार्जिन ऑफ ॲडजेसंट. ॲडजेसंट म्हणजे काय, शेजारची. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल ही घेतली सेपल किंवा पेटल, ही आपण एक पेटल घेतली, ठीक आहे. ह्या पेटलची, एका पेटलची एक मार्जिन काय झालेली आहे, आतल्या बाजूला आहे आणि ओव्हरलॅप्ड आहे. आणि दुसरी मार्जिन काय आहे, आउटवर्ड आहे. आउटवर्ड म्हणजे काय, बाहेरच्या बाजूला. अँड ओव्हरलॅप द मार्जिन ऑफ ॲडजेसंट. आणि ही जी आउटवर्ड मार्जिन आहे तिनं काय केले, ॲडजेसंट म्हणजे शेजारच्या पेटलचं मार्जिन काय केले, ओव्हरलॅप केलेलं आहे. म्हणजे असं ट्विस्टेड असते, एकमेकामध्ये गुंतलेलं असतं, त्याला काय म्हणायचं, ट्विस्टेड. एक्झाम्पल कोरोला ऑफ चायना रोज अँड कॉटन. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे इम्ब्रिकेट. आता इम्ब्रिकेटमध्ये काय दिले पहा, वन ऑफ द सेपल ऑर पेटल इज इंटरनल अँड इज ओव्हरलॅप्ड ॲट द बोथ मार्जिन. आता इथं काय, वन ऑफ द सेपल ऑर पेटल इज इंटरनल अँड ओव्हरलॅप्ड ॲट द बोथ मार्जिन. वन इज एक्सटर्नल, दॅट इज कम्प्लिटली आउटसाइड रेस्ट ऑफ द मेंबर्स. ओव्हरलॅप अँड गेट ओव्हरलॅप्ड. एक्झाम्पल कॅशिया बाहुनिया. आता ह्याच्यामध्ये काय दिले पहा, इम्ब्रिकेट. याच्यामध्ये इम्ब्रिकेटमध्ये खूप सोपं आहे समजून घेण्यासाठी. काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये, वन सेपल ऑर पेटल, इम्ब्रिकेट पहा. आता ह्याच्यामध्ये सेपल किंवा पेटल म्हटले, समजा आपण इथं सेपल कन्सिडर केलं तर एक पूर्णपणे काय आहे, आत आहे पहा. ही सेपल जर आपण कन्सिडर केलं तर ही पूर्णपणे आत आहे आणि ही पूर्णपणे बाहेर आहे. आलं लक्षात, पूर्णपणे बाहेर आहेत. आणि रिमेनिंग कशा आहेत, ओव्हरलॅप्ड आहेत. तीच डेफिनेशन दिलेली आहे. इम्ब्रिकेट म्हणजे काय, वन ऑफ द सेपल ऑर पेटल इज इंटरनल, एक पूर्णपणे आत असते, आणि वन इज एक्सटर्नल, आणि दुसरी काय असते, पूर्णपणे आउटवर्ड असते, बाहेरच्या बाजूला असते, कम्प्लिटली आउटसाइड. अँड बिकम अदर रेस्ट ऑफ द मेंबर्स बिकम ओव्हरलॅप्ड. आणि बाकीच्या जे काय आहेत त्या कशा असतात, ओव्हरलॅप्ड असतात. त्याला काय म्हणायचं, इम्ब्रिकेट. एक्झाम्पल कॅशिया आणि बाहुनिया. कॅशिया म्हणजे तरवड, बाहुनिया म्हणजे बाहुनिया आणि कॅशिया. त्याच्यानंतर शेवटचं आहे वेक्झिलरी. वेक्झिलरी ॲस्टिवेशन, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ ॲस्टिवेशन. हे स्पेशल प्रकारचं आहे, थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये काय दिले पहा, कोरोला इज बटरफ्लाय शेप्ड अँड कन्सिस्ट 5 पेटल्स. हा स्पेशल का म्हटलेला आहे, कारण त्याची अरेंजमेंट जी आहेत पेटलची ती थोडीशी वेगळी असते, बटरफ्लाय शेपड असते, किंवा आपण त्याला बोट शेपड पण म्हणू शकतो. बटरफ्लाय म्हणजे, बटरफ्लाय तुम्हाला माहिती आहे, फुलपाखरासारखं दिसतं ते, बटरफ्लायसारखं. आणि त्याच्यामध्ये 5 पाकळ्या असतात, दिसतंय तुम्हाला. लार्जेस्ट वन इज कॉल्ड ॲज वेक्झिलम. या 5 पाकळ्यामध्ये जी लार्जेस्ट पेटल आहे
तिला काय म्हणतात स्टँडर्ड ऑर व्हेक्झिलम. इनर टू आर कॉल्ड ॲज विंग्स अँड इनर मोस्ट सगळ्यात आतील पाकळ्या ज्या असतात त्यांना म्हणायचं किल. इनर मोस्ट पेटल्स बिकम जॉईंड विथ इच अदर ऑर फ्यूज टुगेदर. ह्या दोन पाकळ्या जोडलेल्या नाहीत, परंतु ह्या सगळ्यात आतील दोन पाकळ्या ज्या असतात ते एकमेकाला जोडलेल्या असतात, म्हणून हे असं दाखवलं इथं फ्युजन. हे जोडलेलं आहे, इथं दाखवले पहा फ्युजन. ठीक आहे, म्हणजे ह्याला व्हेक्झिलरी टाईप ऑफ एस्टिवेशन असं म्हणतात. आता हे तुम्हाला पी प्लांटमध्ये पाहायला मिळेल, पायसम सटायवम म्हणजे पी. किंवा हे आपल्याकडं कशाचं फुल आहे बरं, हे क्लायटोरिया आहे, हे गोकर्णीचं फुल आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला हे पाहायला मिळतं. हे व्हेक्झिलम आहे पहा, म्हणजे लार्जेस्ट पेटल आहे, लार्जेस्ट पेटल. त्याच्यानंतर ह्या दोन विंग्ज आहेत, ही एक आणि ही एक, आणि आतील हे सगळ्यात ह्या ज्या दोन आहेत ह्या काय आहेत, किल आहेत, एकमेकाला जोडलेल्या. आलं लक्षात? हे तुम्हाला गोकर्णीच्या फुलामध्ये पाहायला मिळेल, किंवा पी वाटाणा. आलं लक्षात? व्हेक्झिलरी टाईप ऑफ एस्टिवेशन, सगळ्यात मोठी टाईप पाकळी जी असते तिला म्हणायचं स्टँडर्ड व्हेक्झिलम, किंवा आतील दोन पाकळ्या असतात विंग्स, आणि इनर मोस्ट सगळ्यात आतील पाकळ्यांना काय म्हणतात किल, which is joined to each other. Such a type of estivation is called as vexillary type of estivation. तर हे 4 प्रकार झाले. अरेंजमेंट ऑफ सेपल्स, पेटल्स ऑर टेपल्स, त्याला काय म्हणतो आपण एस्टिवेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे फ्लावरमधला अँड्रोशियम. पुढचा पार्ट पाहायचा आपल्याला अँड्रोशियम. अँड्रोशियम इट इज द थर्ड फ्लोरल वर्ल ऑफ द फ्लावर. थर्ड का म्हटले, कारण बाहेरचे दोन आपण पाहिलेले आहेत, कुठले, कॅलिक्स आणि कुरोला. आता थर्ड पाहतोय आपण. थर्ड म्हणजे तिसरा, की जो कसा आहे मेल रिप्रोडक्टिव्ह आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर, फुलामधला. आपण याला मराठीत पुकेसर असं म्हणतो. द इंडिव्हिज्युअल मेंबर इज नोन ॲज स्टॅमिन. इंडिव्हिज्युअल मेंबर इज कॉल्ड ॲज स्टॅमिन. जसं आपण कोरोला त्याचा इंडिव्हिज्युअल मेंबर काय म्हणतो, पेटल. तसंच अँड्रोशियम म्हणजे अनेक आपण पाहिले असतील अँड्रोशियम, तर त्याच्यातल्या युनिट मेंबरला काय म्हणायचं, स्टॅमिन. आता इथे एक स्टॅमिन काढून दाखवलंय पहा मी, हा टिपिकल स्टॅमिन आहे. असे अनेक स्टॅमिन्स एकत्र येतात आणि अँड्रोशियम बनत असतो. टिपिकल स्टॅमिन, त्याचे 3 पार्ट आपण कुठले आहेत पुढे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहूया. काय दिलंय बा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर, द इंडिव्हिज्युअल मेंबर इज कॉल्ड ॲज स्टॅमिन. इफ ऑल स्टॅमिन्स आर फ्री देन कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीअँड्रस. जर हे स्टॅमिन्स फ्री असतील, सुट्टे असतील, एकमेकाला चिकटलेले नसतील, तर त्याला काय म्हणायचं, पॉलीअँड्रस. अँड्रस म्हणजे अँड्रोशियम आणि पॉली म्हणजे फ्री. इफ दे आर फ्युज्ड, आणि जर हे स्टॅमिन्स एकमेकाला चिकटलेले असतील तर त्याला काय म्हणायचं, त्याच्यासाठी शब्द वेगळे आहेत, कोहिजिन आणि ॲडेजन, हे शब्द आपल्याला इथं दिलेले आहेत. आता कोहिजिन म्हणजे काय पहा, फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ सिमिलर वर्ल. ह्या टर्म काय लक्षात येतात, काय पहा, स्टॅमिन जर फ्री असतील तर त्याला काय म्हटलं आपण, पॉलीअँड्रस. हे तुम्हाला रोजमध्ये पाहायला मिळेल, रोजमध्ये पाहायला मिळेल. आणि कोहिजिन म्हणजे काय, आता जर फ्युज्ड असतील तर फ्युज्डमध्ये 2 कंडिशन इकडे येतात. एक कोहिजिन. कोहिजिन म्हणजे काय, फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ सिमिलर वर्ल. सिमिलर वर्ल म्हणजे काय, आत्ता मी तुम्हाला सांगितलं अँड्रोशियम कशाचा बनलेला असतो, तर स्टॅमिनचा. आता ह्याचं इथे एक्झाम्पल दाखवले पहा. हे काय, हे तुम्हाला लक्षात येते, हे काय, जास्वंदीचा तुरा आहे. जास्वंदीचा तुरा आहे, तो आपण म्हणतो की नाही, हे जास्वंदीचा तुरा आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळे काय दिसतात आपल्याला, स्टॅमिन्स दिसत आहेत. हे स्टॅमिन्स आहेत सगळे. हे स्टॅमिन्स काय झालेत, एकमेकाला चिकटलेले आहेत आणि त्याच्यापासून एक ट्यूब तयार झाली, इथं दिसते. हे सगळे स्टॅमिन्स आहेत आणि हे स्टॅमिन्स एकत्र येऊन एक ट्यूब तयार झाली, म्हणजे स्टॅमिन्स एकत्र आलेत, म्हणजे सिमिलर वर्ल आहे. स्टॅमिन्सच आहेत ना सगळे, म्हणून सिमिलर वर्ल. आणि ॲडेजन म्हणजे काय, फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिसिमिलर वर्ल. फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिसिमिलर वर्ल. डिसिमिलर म्हणजे काय, वेगळा,
वेगळ्या वरलशी. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टॅमेन आणि पेटल. पेटल हा वेगळा वरला आहे ना, करोल फ्लावरमधला हा पेटल्स हा वेगळा भरला आहे, हा वेगळा भरला आहे. म्हणजे हे स्टॅमिन्स जर पेटलला चिकटलेले असतील तर त्याला म्हणायचं डिसिमिलर वरलं. म्हणजे तिथं टर्म कुठली वापरली जाते? ॲडेजन. ॲडेजन ऑफ स्टॅमिन्स म्हणतात. ॲडेजन म्हणजे काय? हे स्टॅमिन्स जर पेटलवरती चिकटलेले असतील तर त्याला म्हणायचं ॲडेजन ऑफ स्टॅमिन्स. आणि कोहिजन ही टर्म कधी वापरतात? ज्यावेळेस स्टॅमिन्स हे सिमिलर वरलं आहे ना, सिमिलर वरलंमधलेच आहेत. म्हणजे स्टॅमिन्सचं जर फ्युजन असेल तर त्याला म्हणायचं कोहिजिन. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे पहा. Typical stamen shows 3 different parts, that is anther. Terminal part is called as anther. टर्मिनल म्हणजे काय? टोकाचा म्हणतो आपण. इथं दिसतंय तुम्हाला. हा स्टॅमिना आहे, दाखवलं तुम्हाला. हा स्टॅमिना आहे आणि हा टर्मिनल पार्ट आहे. त्याला काय म्हणायचं? अँथर. अँथर लोब्स 2 दाखवलेले आहेत. दे प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. अँथर प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. या अँथर लोबमध्ये काय असतात? पोलन ग्रेन्स असतात असे. पोलन ग्रेन्स. आता ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला जास्वंदीच्या फुलामध्ये हे पिवळे पिवळे जर दिसत आहेत ते सगळे पोलन ग्रेन्स आहेत. इट इज युजली बायलोब्ड, बायथिकस, बायलोब्ड अँड बायथिकस, टेट्रॅलॉक्युलर, स्पोरेंजिएट स्ट्रक्चर. आता अँथर हा लोब्ड किंवा बायथिकस असं म्हणतात. आता बाय म्हणजे किती? 2. म्हणजे हा जर आपण स्टॅमिन काढला तर त्याच्यामध्ये हे जे काही अँथरलोब आहे त्याला बायथिकस म्हणायचं. बायथिकस म्हणजे काय? 2 अँथरलोब आहेत म्हणून बायथिकस अँथर. आणि या प्रत्येक अँथरलोबमध्ये असे पोलन चेंबर्स असतात. आता हे 12वीला आहे, तुम्हाला आत्ता काही नाही आहे. इथं स्पोरेंजिएट, टेट्रॅलॉक्युलर असं शब्द एक दिलेला आहे, तो सांगते तुम्हाला. हे अँथरलोब हा एक अँथरलोब आहे. त्याच्यामध्ये किती असतात? टेट्रॅलॉक्युलर स्पोरेंजिएट म्हटले. म्हणजे टेट्रा म्हणजे किती? 4. 1 2 3 आणि 4. 4 लॉक्युल्स असतात या बायथिकस अँथरमध्ये. फॉर एक्झाम्पल धतुरा. इन सम प्लांट्स इट इज मोनोथिकस, दॅट इज सिंगल लोब्ड. काही प्लांटमध्ये स्टॅमिनमध्ये एकच लोब असतो. स्टॅमिनमध्ये फक्त असा एकच लोब असतो आणि हा त्याचं फिलामेंट. त्याला काय म्हणायचं? मोनोथिकस अँथर म्हणजे सिंगल लोब. फॉर एक्झाम्पल कॅना, कर्दळ. कर्दळीचं फुल पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टॅमिन्स आवर्जून पहा, त्याच्यामध्ये एकच अँथरलोब असतो. आता आपण इथं टिपिकल पाहिले, हे 2 अँथरलोब काढलेत, 1 आणि 2, की जे एकमेकाला असं कनेक्टिव्हली अटॅच झालेले आहेत आणि त्याचा जो डेटा आहे त्याला काय म्हणतात? फिलामेंट. परंतु कॅनामध्ये असा मोनोथिकस अँथर असतो. मोनोथिकस म्हणजे एकच अँथरलोब असतो, त्याला म्हणायचं मोनोथिकस अँथर. बायलॉक्युलर, बायस्पोरेंजिएट स्ट्रक्चर. एक्झाम्पल हिबिस्कस. आता हे हिबिस्कसमध्ये नसतं पाय, हे कॅनामध्ये मोनोथिकस अँथर कॅनामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढं काय दिले? फिलामेंट. फिलामेंट म्हणजे काय पा? इट इज द स्टॉक ऑफ स्टॅमिन अँड बिअर्स अँथर ॲट इट्स टिप. इट इज द स्टॉक ऑफ स्टॅमिन सांगितलं तुम्हाला. फिलामेंट म्हणजे काय? इट इज द स्टॉक. स्टॉक म्हणजे काय? देठ. स्टॉक ऑफ अँथर. इट राइजेस द अँथर टू प्रॉपर हाईट फॉर इझी डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन. आणि हे फिलामेंट काय करतात? इट रेजेस द अँथरलोब इन प्रॉपर हाईट. म्हणजे एका ठराविक उंचीपर्यंत हे असे जणू काय धरून ठेवतात फिलामेंट या अँथरलोबला, की जेणेकरून याच्यातले हे पोलन ग्रेन्स आहेत ते इझिली डिस्पर्स व्हावेत. इझिली काय व्हावे? डिस्पर्स म्हणजे विखुरणे. म्हणजे इझिली ते काय होतं? डिस्पर्स व्हावेत, पॉलिनेशन इझिली व्हावं किंवा इझिली पॉलिनेशन घडून यावं, याच्यासाठी हे फिलामेंटचे अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट कुठला आहे पहा? कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे काय? इट इज अ कंटिन्युएशन विथ फिलामेंट. इट इज सिमिलर टू मिडरिप अँड कनेक्ट द 2 अँथर लोब्स टुगेदर अल्सो विथ फिलामेंट. कनेक्टिव्ह त्याच्या नावातच आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल पहा. कनेक्टिव्ह
कनेक्टिव्ह म्हणजे काय, हे दोन अँथरलोब एकमेकाला कनेक्ट करणारा टिश्यू आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, कनेक्टिव्ह. पुढं काय दिलंय बा, कोहिजन ऑफ स्टॅमिन्स. आता कोहिजनचा अर्थ मी मगाशी सांगितला होता. कोहिजन ऑफ स्टॅमिन्स म्हणजे काय, when stamens are united by filament and anthers are free, the condition is called as adelphi. काय दिले, stamens united by filament and anthers become free. आता हे पहा, इथं बेस्ट एक्झाम्पल, इथं हिबिस्कस आपल्याला दिसते. आता हे काय म्हटलंय त्यांनी, तुम्हाला जर डायग्राम काढून दाखवायची म्हटलं तर आता आपण हिबिस्कसची काढूया डायग्राम. कसे त्यांनी काय म्हटलंय, काय सांगितलं त्यांनी, स्टॅमिन्स 1 2 हे असे स्टॅमिन्स काढूया आपण. हा एक स्टॅमिन, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, असे आपण स्टॅमिन्स काढतो. हे काय 5 तुरे असतात. हिबिस्कसमध्ये 5 तुरे आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा काय आहे, फिलामेंट आहे. हा काय फिलामेंट आहे. आणि हे काय आहे, अँथर लोब किंवा अँथर आहे. त्यांनी काय दिलं इथं, द स्टॅमिन्स आर युनायटेड बाय फिलामेंट अँड अँथर्स आर फ्री. आता इथं पहा, हे अँथर काय आहेत, फ्री आहेत, परंतु हे त्याचे फिलामेंट जे आहेत, या प्रत्येक स्टॅमिनचा जो फिलामेंट आहे तो काय झाला आहे, चिकटला आहे ह्या ट्यूबला. बरोबर आहे, ह्या ट्यूबला चिकटलेला आहे आणि एक कॉमन ट्यूब तयार होते. काय तयार होते, हे सगळे फिलामेंट एकत्र येतात आणि एक कॉमन ट्यूब तयार होते, किंवा या कंडिशनला काय म्हणायचं, ॲडॅल्फी. काय म्हणतात या कंडिशनला, ॲडॅल्फी. म्हणजेच काय, अँथर्स बिकम फ्री बट फिलामेंट फ्यूज टुगेदर अँड टू फॉर्म अ कॉमन ट्यूब कॉल्ड ॲडॅल्फस किंवा ॲडॅल्फी असं म्हणतात. आता इथं दिलेले आहेत पहा काही एक्झाम्पल. मोनो ॲडॅल्फस म्हणजे काय, हे सगळे स्टॅमिन्स एकमेकाला चिकटलेत आणि एक ट्यूब तयार झाली, एक, म्हणून त्याला म्हणायचं मोनो ॲडॅल्फस. त्याच्यानंतर डायॲडॅल्फस दिलेलं आहे पहा इथं, डायॲडॅल्फस. आता इथं काय दिलं आहे पहा, हा एक सेपरेट स्टॅमिन दिलेला आहे. म्हणजे इथं आपण ही डायग्रॅम जर काढली, रफ डायग्रॅम आहे पहा, ही कशी काढली, याच्यामध्ये डायॲडॅल्फसमध्ये काय होतं, ह्याचे 9 फिलामेंट्स आहेत. आता सगळे मोजून नाही काढत, 9 लक्षात घ्या फक्त. समजा 9+1 ही अरेंजमेंट पीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पी म्हणजे वाटाण्याचं फुल आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये हे आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये ह्याचे 9 फिलामेंट एकत्र येतात आणि एक स्टॅमिन जो असतो तो असा सेपरेट असतो. म्हणजे 2 ट्यूब झाल्या, ही एक आणि ही दुसरं, म्हणजे हे 2 ट्यूब्स तयार झाल्या. इथं काय होतं, एकच ट्यूब झाली ना, सगळे स्टॅमिन्स एकत्र येऊन एकच ट्यूब तयार झाली, म्हणून याला म्हणायचं मोनो ॲडॅल्फस. आणि इथं काय आहे, 9+1 म्हणजे 9 स्टॅमिन्स एकत्र आलेले आहेत आणि हा एकटाच आहे. म्हणजे 9+1 म्हणजेच काय, 2 ट्यूब तयार झाले, म्हणून याला डायॲडॅल्फस स्टॅमिन असं म्हणतात. तसंच पॉलिॲडॅल्फस आहे. पॉलिॲडॅल्फस म्हणजे अनेक, पॉली म्हणजे अनेक. अशा पद्धतीनं हे ॲडॅल्फी म्हणायचं याला. म्हणजेच काय, स्टॅमिन्स बिकम फ्यूज्ड अँड अँथर्स बिकम फ्री. आता इथं सिंजेनी दिलेली आहे पहा, पुढची डेफिनेशन आपल्याला इथं दिलेली आहे. ॲडेजन ऑफ स्टॅमिन्स. ॲडेजन ऑफ स्टॅमिन्स काय दिलेलं आहे पहा, when stamens are united to petals or tepals they are described as epipetalous. example धतुरा or लिली. तर दुसरं काय दिलं होतं, मागाशी आपण कोहिजन पाहिलं. कोहिजन म्हणजे काय, स्टॅमिन्सचं आणि स्टॅमिनचं असणारं फ्युजन. ॲडेजन म्हणजे काय, स्टॅमिन आणि पेटल यांचं फ्युजन, त्याला काय म्हणायचं, ॲडेजन ऑफ स्टॅमिन्स. व्हेन स्टॅमिन्स युनायटेड टू द पेटल्स, ज्यावेळेस हे स्टॅमिन्स पाकळ्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात किंवा पेटलशी युनाईट झालेले असतात किंवा टेपलशी, त्याला काय म्हणायचं, इपी पेटलस. इपी म्हणजे काय, अबाव, पेटल वरती असतात, त्याला म्हणायचं धतुरा. किंवा दुसरं एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल, तुम्ही सदाफुली पाहिली असेल, सदाफुलीची फुलं पाहिलेली असतील, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला स्टॅमिन्स फ्यूज दिसतात पहा. म्हणजेच आता इथं क्लिअर दिसतंय का तुम्हाला, तर हे
सदाफुली आहे आणि सदाफुलीचा आत जर आपण ट्यूब ओपन केली तर आपल्याला हे असे हे काय दिसतात, हे स्टॅमेन्स आहेत पहा इथं, हे स्टॅमेन्स आहेत आणि ह्या पाकळ्यांवरती आहेत म्हणून याला म्हणायचं इपी पेटॅलस. आलं लक्षात? हे स्टॅमेन्स आहेत हे आणि ते पेटलवरती आहेत म्हणून याला म्हणायचं इपी पेटॅलस. म्हणजेच स्टॅमेन्स बिकम अटॅच्ड ऑन द पेटल, त्याला काय म्हणायचं ॲडेजन ऑफ स्टॅमेन्स किंवा इपी पेटॅलस स्टॅमेन्स. एक्झाम्पल धतुरा किंवा हे सदाफुली पण आहे. त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे पहा, सिनजेनॅसियस ऑर सिनॅन्ड्रस. When anthers are united and filaments are free is known as syngeny. सिनजेनॅसियस म्हणजे काय किंवा सिनॅन्ड्रस म्हणजे काय? सिन म्हणजे काय? फ्युज्ड. याच्यामध्ये काय होतं, समजा हे अँथर लोब आहेत, हा एक अँथर लोब आहे, हे दुसरा अँथर लोब आहे. हे अँथर लोब एकमेकाला चिकटलेले असतात परंतु ह्यांचे फिलामेंट काय असतात? सेपरेट असतात. फिलामेंट काय असतात? सेपरेट असतात. त्याला म्हणायचं सिनजेनी. एक्झाम्पल सनफ्लावर. स्टॅमेन्स आर फ्युज्ड बाय बोथ फिलामेंट्स अँड अँथर इज सिनॅन्ड्रस कंडिशन. एक्झाम्पल कुकरबिटा. तर इथं दिलेलं आहे पा सिनजेनीचं उदाहरण इथं दिलेलं आहे किंवा इथं दाखवलेलं आहे त्यांनी सिनजेनी. तर सिनजेनी म्हणजे काय? हे अँथर लोब्स काय एकमेकाला चिकटलेले आहेत, याचे फिलामेंट काय आहेत? फ्री आहेत. याला म्हणायचं सिनजेनॅशियस स्टॅमेन्स. अशा पद्धतीनं आपण अँड्रोशियम आणि ॲस्टिवेशन या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.